शहरातील वृक्ष दुर्घटनांनंतर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मे महिन्यात अल निनो आणि संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सभागृहात तब्बल 4 तास चर्चा झाली होती. नगरसेवक राजेश मोरे आणि विकास रेपाळे यांनी लक्षवेधीद्वारे वृक्ष छाटणी, धोकादायक झाडे आणि आपत्तीपूर्व तयारीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी प्रशासनाने सर्व आवश्यक खबरदारी घेतल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात पहिल्याच पावसात हजारो वृक्ष कोसळून दुर्घटना घडल्या. त्यामुळे प्रशासन 2 महिने झोपले होते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतरच प्रशासन जागे झाले का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा विभागातील समन्वय आणि कामावर प्रभावी नियंत्रण आवश्यक असल्याचे सांगितले. एका अधिकाऱ्याकडे अनेक विभागांचा अतिरिक्त पदभार असल्याने कामावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कंत्राटी मनुष्यबळावर अवलंबून न राहता कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करून प्रशासन सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगत विभागनिहाय जबाबदारी निश्चित करून वेळेत कामे पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काल आपत्ती व्यवस्थापनाला व्हिजिट दिली. आज ते पालकमंत्री या नात्याने व्हिजिट दिली, परंतु प्रशासन महापालिका गेली 2 महिन्यापूर्वी म्हणजे मे महिन्यामध्ये अल निनो सुप्रीम या विषयावरती लक्षवेधी घेण्यात आले. सन्माननीय सदस्य राजेश मोरे आणि विकास रेपाळे यांनी ही लक्षवेधी घेतली होती. ह्या लक्षवेधीवरती जवळजवळ 4 तास सभागृह चर्चा झाली. जवळ 40च्या वर सन्मानित सदस्यांनी त्याच्यावरती आपलं मत व्यक्त केलं. त्यानंतर प्रशासनाने सांगितले की आम्ही 100% सर्व ची खबरदारी घेतलेली आहे आणि कुठलाही असा प्रकार घडणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. परंतु प्रत्यक्ष तसं दिसत नाही आहे. जर ती मेमध्ये झाली तर वृक्ष अधिकाऱ्यांनी काय केलं 2 महिने? आज सगळे वृक्ष पडत आहेत, दुर्घटना घडत आहेत आणि हजारोच्या वर वृक्ष आज पडलेले आहेत. ह्याला जबाबदार कोण? मग जर लक्षवेधीमध्ये जर सन्मान्य सदस्यांनी घेतली विषय आणि त्याच्यावर प्रॉपर काम प्रशासन करतो आयुक्तांनी घोषणा पण केली, पण नक्की खालचे अधिकारी काम करतायत का हा प्रश्न आहे. त्यातच सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना पूर्ण महाराष्ट्राचं अतिवृष्टीमुळे आहे सगळं बघावं लागतं. आज ठाण्यामध्ये येऊन त्यांच्या आदेशाची वाट बघत होते का प्रशासन? मग त्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी प्रशासन आता जागे झालं का? तर ती वेळ येऊ द्यायला पाहिजे होती. त्याच्याच अगोदरच प्रशासनाची काळजी घ्यायला पाहिजे होती. आणि आताही पदभार जरी दिल्यानंतर किंवा कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याला दिल्यानंतर पण खाली काम करणारी ती टीमच आहे. मग ती टीम प्रॉपर काम करते आहे का? त्याच्यावर कोणाचं कंट्रोल आहे? ते प्रॉपर होत नाही आहे. तर त्याच्याकडे आयुक्त महोदय आणि त्यांच्या लोकांनी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं आणि विभागवाईज प्रॉपर काम केलं तर हे काम लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. नक्कीच मनुष्यबळ महापालिकेमध्ये अधिकारीमध्ये पण कमी आहेत. बरेच अधिकारी रिटायर झालेले आहेत आणि एकाच अधिकाऱ्याला 4-4, 5-5 पदभार दिलेला विभागाचा. तर त्याच्यात ते कंट्रोल त्या अधिकाऱ्यांकडून होत नाही. एक तर अधिकाऱ्यांची भरती तसेच ग्राउंड लेवलला जे मनुष्यबळ तेही पाहिजेत. कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून आपण काम करून घेतो, तर कॉन्ट्रॅक्टरची माणसं किती वेळा करणार आपुलकीने? जो महापालिकेचा कर्मचारी असेल परमनंट तो प्रामाणिक काम करेल, कारण त्याची नोकरी त्याची रोजीरोटी आहे. कॉन्ट्रॅक्टवाला काय तो दुर्लक्ष करतो कारण त्याला माहिती आहे माझं कायमचं नाही आहे. तर कुठेतरी प्रशासनाने ह्याच्यावर विचार करून कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि नवीन भरती तात्काळ करावी आणि मनुष्यबळ जे कमी दिसतंय त्याच्यावर महापालिकेचा कर्मचारी थेट भरती करून आणावा हीच प्रशासनाला विनंती आहे.